नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा परिषद भरतीतील विस्तार अधिकारी सांख्यिकी या परीक्षेतील प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत, जेणेकरून पुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे समजण्यास आपल्याला मदत होईल। प्रश्न पहिला आहे, 1905 साली झालेली बंगालची फाळणी ही कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? तर 1905 साली झालेली बंगालची फाळणी ही व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याच्या काळात झाली होती। आता पुढे जाऊन फाळणीचा निर्णय कोणत्या दिवशी घेतला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर त्याचे उत्तर असेल 19 जुलै 1905 साली। त्यानंतर फाळणी अंमलात आल्याचा दिनांक काय आहे? तर तो आहे 16 ऑक्टोबर 1905। म्हणजे 16 ऑक्टोबर 1905 पासून फाळणी अंमलात आली आणि हा दिवस पूर्ण भारताने शोक दिन म्हणून साजरा केला होता। त्यामुळे यावर देखील प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता दिवस अखिल भारतीय स्तरावर शोक दिन म्हणून साजरा केला? तर त्याचे उत्तर असेल 16 ऑक्टोबर 1905 हा। या फाळणीला संपूर्ण भारतभरातून तीव्र निषेध किंवा विरोध झाल्यामुळे ही फाळणी अखेर रद्द करण्यात आली आणि ही फाळणी रद्द करण्याची घोषणा कधी करण्यात आली? तर ती करण्यात आली 12 डिसेंबर 1911 साली आणि ही फाळणी रद्द झाल्याची घोषणा दिल्ली दरबारात करण्यात आली होती। आणि हा दरबार कोणी भरवला होता? तर तो भरवलेला लॉर्ड हार्डिंग यांनी। आणि लॉर्ड हार्डिंग हा त्यावेळेचा भारताचा गव्हर्नर होता, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। तर हा दिल्ली दरबार ब्रिटनचे राजा आणि राणी भारतात आल्यामुळे भरवण्यात आला होता, हे देखील लक्षात ठेवा। याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। प्रश्न दुसरा, भारत देशाला एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे? तर भारताला एकूण 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे। आता ज्या पद्धतीने भूसीमेवर भारताचा प्रश्न आलेला आहे त्याचप्रमाणे एकूण जलसीमेवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर भारताची एकूण जलसीमा आहे 7,517 किलोमीटर एवढी। त्यामुळे हा आकडा देखील लक्षात ठेवा, याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल। त्याचबरोबर मुख्य भूमीला जलसीमा किती आहे? म्हणजे बेटांना असलेली जलसीमा वगळून मुख्य भूमीला असलेली जलसीमा आहे 6,100 किलोमीटर एवढी। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ती आहे 2,933 किलोमीटर एवढी। तर उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर ती आहे 3,214 किलोमीटर एवढी। त्यामुळे ही चारही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, याच्यावर नक्की पुढे जाऊन प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न तिसरा, नगर परिषद स्थापन करण्यासाठी कमीत कमी किती लोकसंख्येची अट आहे? तर नगर परिषद स्थापन करायची असेल तर कमीत कमी 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असावी लागते। म्हणजेच 25,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर तेथे आपण नगर परिषद स्थापन करू शकतो। आणि ही नगर परिषद स्थापन करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर ते आहेत राज्य शासनाकडे किंवा राज्य सरकारकडे। राज्य सरकार तशा संबंधीचा आदेश सरकारी राजपत्रात जाहीर करू शकते। त्याचबरोबर नगर परिषद स्थापन करण्याचे अजून कोणते निकष आहेत? तर जेथे आपल्याला नगर परिषद स्थापन करायची आहेत त्या भागाची लोकसंख्या ही 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त असावी। त्याचबरोबर बिगर कृषी व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण हे 35% पेक्षा कमी नसावे। म्हणजेच शेती हा व्यवसाय न करणाऱ्यांचे प्रमाण 35% पेक्षा जास्त असले पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा, महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती किंवा उपाध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती किंवा उपाध्यक्ष आहेत नरहरी सीताराम झिरवळ। हे नरहरी झिरवळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत। त्याचबरोबर आता पुढे जाऊन विधानसभेचे सभापती किंवा अध्यक्ष कोण आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर त्याचे उत्तर असेल राहुल नार्वेकर। राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत। विधानसभेचा सभागृह नेता कोण आहे? तर ते आहेत एकनाथ शिंदे हे। त्याचबरोबर विरोधी पक्ष नेता कोण आहे विधानसभेचा? तर ते आहेत विजय वडेट्टीवार हे। त्यामुळे ही 3 नावे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल। प्रश्न पाचवा, नुकतेच निधन झालेले लिथियम आयन बॅटरीचे निर्माते ज्यांना नोबेल पारितोषिक प्राप्त आहे त्यांचे नाव काय? तर लिथियम आयन बॅटरी ज्यांनी निर्माण केली त्यांचे नाव आहे जॉन बी गुडइनफ हे। आणि त्यांचे नुकतेच म्हणजे जून 2023 मध्ये निधन झाले असून त्यांचा जन्म जुलै 1922 आहे। म्हणजे जवळजवळ ते 101 वर्षाचे आयुष्य जगले। त्याचबरोबर याच्यावर अजून एक प्रश्न येऊ शकतो, तो म्हणजे त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते? तर त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले असून ते 2019 साली त्यांना मिळाले होते। त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात ठेवा, लिथियम आयन बॅटरीचे निर्माते जॉन बी गुडइनफ आणि त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल 2019 ला मिळाले होते। प्रश्न 6वा, FDIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर FDIचा लॉंग फॉर्म आहे
फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हा FDIचा लॉंग फॉर्म असून ज्याप्रमाणे FDI वर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे इतर गोष्टींवर देखील प्रश्न विचारू शकतात. जसे की FII याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर तो आहे फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता FIIचे खाली 3 प्रकार पडतात ते आपण बघून घेऊया. FII म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, QFI म्हणजे क्वालिफाईड फॉरेन इन्व्हेस्टर आणि FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. तर ह्या 3 गोष्टी आणि FII हे लक्षात ठेवा. याचा अर्थ किंवा संकल्पना तुम्हाला विचारणार नाहीत तर डायरेक्ट लॉंग फॉर्मच विचारला जाईल, त्यामुळे एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा. 53वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2021 कोणाला मिळाला? तर 53वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार मिळाला वहिदा रहमान यांना. त्याचबरोबर 52वा पुरस्कार 2020चा मिळाला होता आशा पारेख यांना. 51वा पुरस्कार 2019चा मिळालेला रजनीकांत यांना आणि 50वा पुरस्कार 2018चा मिळालेला अमिताभ बच्चन यांना. हा 50वा पुरस्कार लक्षात ठेवा कारण हा खूप महत्वाचा आहे. 50वा पुरस्कार 2018 साली दादासाहेब फाळके जीवन गौरव अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. तर 53वा म्हणजे आत्ताचा पुरस्कार वहिदा रहमान यांना मिळालेला आहे. प्रश्न 8वा. संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती कालावधी असतो? तर संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त कालावधी असतो 6 महिन्यांचा. 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी 2 अधिवेशनांमध्ये असत नाही. म्हणजेच एका वर्षात किमान 2 अधिवेशने व्हावी लागतात. पण भारतात मात्र सध्या एका वर्षात 3 अधिवेशने होतात, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर कलम 85 नुसार अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो अधिकार असतो भारताचे राष्ट्रपती यांना. भारताचे राष्ट्रपती कलम 85 नुसार अधिवेशन बोलवतात, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 9वा. NQMचा फुल फॉर्म काय होतो? तर NQMचा फुल फॉर्म होतो नॅशनल क्वांटम मिशन. हा नॅशनल क्वांटम मिशन हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार याच्या अखत्यारीत असून हे मिशन 2023-24 ते 2030-31 या कालावधीसाठी राबवण्यात येणार आहे. आता हे कशाशी रिलेटेड आहे? तर हे आहे क्वांटम टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. म्हणजेच अणुचा किंवा मॅटरच्या लहानात लहान पार्टिकलशी रिलेटेड संशोधन असतं किंवा त्याच्याशी रिलेटेड काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तयार करणे, त्यांचा विकास करणे याच्याशी संबंधित हे मिशन आहे. त्याचबरोबर अशा प्रकारे क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी पूर्णपणे समर्पित योजना किंवा मिशन असणारा भारत हा जगातील 7वा देश आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. या मिशनचा कालावधी 2023-24 ते 30-31 आणि भारत हा जगातील अशा प्रकारचा 7वा देश बनलेला आहे. ह्या 2 गोष्टींवर पुढे जाऊन 100% प्रश्न विचारण्यात येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 10वा. महात्मा गांधीजी यांनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर महात्मा गांधी हे सेगाव येथे 1936 सालापासून राहण्यास आले होते आणि सेगाव हे ठिकाण वर्धा या जिल्ह्यात आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर महात्मा गांधी हे साबरमती आश्रम सोडून 1936 या सालापासून सेगाव येथे राहत होते. तर सेवाग्राम असे त्याचे नामकरण कधी झाले होते? तर ते झाले होते 1940 साली. या आश्रमाचे नामकरण सेवाग्राम असे 1940 साली झाले होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेत नक्की काय प्रश्न विचारलाय त्याच्यावरून तुमचे उत्तर ठरवा. सेवाग्राम नामकरणवर विचारलं तर 1940 हे आहे, पण तेथे मुक्काम 1936 सालापासूनच ते राहत होते. आणि याचे नामकरण का केले? तर बुलढाणा जिल्ह्यात सेगाव येथे गजानन महाराजांचं देखील मंदिर आहे आणि त्या 2 गोष्टींमध्ये कन्फ्युजन तयार होत होतं लोकांचं. त्यामुळे सेगावचे नाव सेवाग्राम असे करण्यात आले होते वर्धा जिल्ह्यातील, हे लक्षात ठेवा. आणि येथे गांधीजींचा मुक्काम कधीपर्यंत होता? तर तो होता 1936 पासून 1948 पर्यंत, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न 11वा. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका हे उद्गार कोणी काढले आहेत? तर हे उद्गार आहेत स्वामी विवेकानंद यांचे. आता पुढे जाऊन रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली असा देखील प्रश्न विचारू शकतात. तर त्याचे उत्तर आहे स्वामी विवेकानंद हे, आणि याची स्थापना केली होती त्यांनी 1 मे 1897 साली. त्यामुळे हे स्थापना वर्ष देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांनी 1893 साली अमेरिकेतील शिकागो या शहरात झालेल्या धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते आणि तेथे त्यांनी केलेले भाषण जगप्रसिद्ध आहे. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचे उत्तर आहे रामकृष्ण परमहंस. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा, या खूप महत्त्वाच्या असून याच्यावर पुढे जाऊन नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 12वा. दर्जेदार शिक्षण हे
कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे? तर शाश्वत विकास उद्दिष्टे जी आहेत ती 2015 साली स्वीकारण्यात आलेली असून ती 2030 सालापर्यंत पूर्ण करायची आहेत. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दर्जेदार शिक्षण हे 4थे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पहिले 5 शाश्वत विकास उद्दिष्टे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावर 100% पुढे जाऊन प्रश्न विचारला जाईल. तर पहिले आहे दारिद्र्य नष्ट करणे, दुसरे आहे भूक नष्ट करणे, तिसरे आहे चांगले आरोग्य, चौथे आहे दर्जेदार शिक्षण आणि 5वे आहे लिंग समानता. तर ही 5 पहिली शाश्वत विकास उद्दिष्टे असून ही खूप महत्त्वाची आहेत. ज्याप्रमाणे 4थ्यावर प्रश्न विचारलाय त्याप्रमाणे इतरांवर देखील 100% विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13वा. पंचायत राज मंत्रालयाची स्थापना किती साली करण्यात आली? तर पंचायत राज मंत्रालयाची स्थापना मे 2004 साली करण्यात आली असून तेव्हापासून हे सेपरेट मंत्रालय म्हणून कार्यरत आहे. आता ज्याप्रमाणे पंचायत राजवर विचारलेलं आहे त्याचप्रमाणे नुकतेच सहकार मंत्रालयाची देखील स्थापना करण्यात आली असून याची स्थापना जुलै 2021 साली करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर याचे मंत्री कोण आहेत? तर ते आहेत अमित शहा आहे. अमित शहा हे सहकार मंत्री असून सहकार मंत्रालयाची स्थापना जुलै 2021 सालापासून करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यावर देखील 100% प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न 14वा. आजरा घनसाळी तांदूळ साठी GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाला? तर आजरा घनसाळी तांदळासाठी GI टॅग मिळालेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला. हे कोल्हापूर जिल्ह्यात आढळणारा प्रसिद्ध तांदूळ असून त्याच्यासाठी या जिल्ह्याला GI टॅग मिळालेला आहे. प्रश्न 15वा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना 29 मार्च 1968 साली करण्यात आली होती. आता ज्याप्रमाणे राहुरीवर प्रश्न आलाय त्याप्रमाणे महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्यांच्यावर देखील येऊ शकतो. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याची स्थापना कधी झाली? तर ती झाली 20 ऑक्टोबर 1969 साली. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याची स्थापना झाली 18 मे 1972 साली आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी याची स्थापना देखील 18 मे 1972 झाली. त्यामुळे या तिन्हीवर देखील पुढे जाऊन प्रश्न विचारला जाईल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 16वा. भारतात शेतकी जनगणना किती वर्षांनी करण्यात येते? तर शेतकी जनगणना असते ती दर 5 वर्षांनी केली जाते. त्याचबरोबर पशु जनगणना देखील दर 5 वर्षांनी केली जाते आणि मानवी जनगणना किंवा ह्युमन सेन्सस जे आहे ते दर 10 वर्षांनी केली जाते. त्यामुळे पुढे जाऊन पशु जनगणनेवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की ती दर किती वर्षांनी होते? तर ती होते दर 5 वर्षांनी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 17वा. खालीलपैकी कशाचा समावेश भारतातील जीवावरण राखीव क्षेत्रांमध्ये म्हणजेच बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये होत नाही? तर निलगिरी, सुंदरबन, मन्नारचे आखात, कांचनजंगा या 4ही गोष्टींचा समावेश भारतातील बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये होतो. तर जे चिल्का सरोवर आहे या चिल्का सरोवरचा समावेश बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये होत नसून याचा समावेश होतो रामसर साईटमध्ये. त्यामुळे देखील लक्षात ठेवा, रामसर साईटमध्ये चिल्का सरोवरचा समावेश होतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 चिल्का सरोवर. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यावर प्रत्येक परीक्षेमध्ये साधारणतः 3 प्रश्न येताना दिसत आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी चांगल्या करून ठेवा. त्याचबरोबर करंट अफेअर्सवर म्हणजे चालू घडामोडींवर देखील जास्त प्रश्न येताना दिसत आहेत आणि ते मुख्यतः जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांवर जास्तीत जास्त प्रश्न चालू घडामोडीचे येताना दिसत आहेत. त्यामुळे या 3 महिन्यातील चालू घडामोडी चांगल्या करून घ्या. आपण देखील याच्यावर एक व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून तुमचे सर्व करंट अफेअर्स या 3 महिन्यातील कव्हर होतील. या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तेथे तुम्हाला ती अवेलेबल होईल. पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू.